दुसरी नमन सरस्वतीला दुसरी नमन पृथ्वी गणाला समस्ती नमन ताचारी वेदाला ताचरे नमन पाच पांडवाला साधे नमन द्रौपदीला साधवे नमन राम लक्ष्मणा आठवे नमन ताट भैरवाला अभे नमन खंड प्रथमीला साधे नमन दाह्य अवताराला अनाथवे नमन ता सरस्वती मातेला एक एक तू एक शारदा
त्या होमाचं रक्षण करीत आहे. जर कांदा आपल्या हातामध्ये कांदा निर्माण झाला तर तो असणारा कांदा दूर करण्यासाठी वेळ लागणार नाहीये. वेळ कशाला? वेळ होतात अरण्याच्या बाजूला जायचंय. चल भाऊ. कोण भाऊ? हॅलो, ऐकत आलेल्या कार्यक्रमासाठी नाणेमावळ राष्ट्रवादी निवृत्त शेठ पिंगळे कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे सुरेश नाथा पिंगळे प्रसिद्ध गाडा मालक यांनी आज आलेल्या कार्यक्रमासाठी 2001 रुपयाची देणगी दिली. तेव्हा सोमनाथ टेमाडर त्यांच्या ऋणी आहोत. धन्यवाद. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे कल्याणाचं स्नान संध्या करायची आणि अरण्यामध्ये जाऊन होमाचा कार्यक्रम करायचा आहे. त्याच अरण्यामध्ये आसुरांनी धुमाकूळ मांडलेले आहे. देवाला साधू संतांना थोडंसं पूजन करायचं. तेव्हा एक त्याला एकच विरोध आहे, देवाचं नामस्मरण करीत राहायचे. महाराज काहीतरी देवाचं नामस्मरण करा म्हणजे झालं. हाती ठेवून
बरोबर आहे. म्हणजे काय झालं काही तुला जाणीव नाही. तर ऐक, आतापर्यंत आपण होम केलात, यज्ञ केलात, तिथून पुढे मात्र होमाचं आणि यज्ञाचं कार्य पार पाडायचं नाही. होमाचा कार्य बंद ठेवायचा. होय, तुमचा नव्हता जिल्हेकर करायचा. का नाहीये? तिथून पुढे मात्र ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ताल घेतून आणि पताल घेतून जयजयकार करायचं. तुमचा जिल्हेकर करायचा. ए जोगड्या, ज्या ज्या ठिकाणी कोणी होम होत नाही, सप्त जुद्ध भटक ठेवलं, जिवंत ठेवलं. तिथं देवाचं नामस्मरण करायचं नाही. हो, ऐका थोडं ऐका. हो. ए जोगड्या, ताल घेतून आणि पताल घेतून जयजयकार करायचा आणि अरण्याच्या मार्गाने घेऊन जायचंय. कसा जरा सांगा भाऊ. वा, म्हणजे जयजयकार कसा करायचा आहे याची तुम्हाला जाणीव नाही तर ऐक. या ठिकाणी ताल घेतून जय असो आणि पताल घेतून विजय असो असं म्हणायचं आहे. आता चाललेल्या कार्यक्रमासाठी सनी भाऊ बाळासाहेब पिंगळे यांनी आज चाललेल्या कार्यक्रमासाठी 201 रुपयाची देणगी दिली आणि त्यांचं असं सांगणं आहे, कार्यक्रम सुरुवातीपासून आतापर्यंत चांगल्या पद्धतीने झालाय आणि असाच शेवट करून दाखवा. त्यांनी 201 रुपये दिला, त्याला सोमनाथ कला नाट्य मंडळ त्यांचे ऋणी आहोत, धन्यवाद. त्याचप्रमाणे चाललेल्या कार्यक्रमासाठी सुरेश नाना पिंगळे प्रसिद्ध गाडा मालक यांनी आज चाललेल्या कार्यक्रमाला 201 रुपयाची देणगी दिली, तेव्हा सोमनाथ कला नाट्य मंडळ त्यांचे ऋणी आहोत, धन्यवाद. गुरु महाराज, महाराजांनी मारहाण केली रे. आणि तुमचं असं म्हणणं आहे त्यांनी मारहाण केलेलं आहे. तुम्ही देवाचं नामस्मरण घ्यायचं नाही. गुरु महाराज, हे शक्य होणार नाही. कसली वेळ आली आपल्या अशी. म्हणजे तुम्हाला सांगायची वेळ आलेली आहे. सांगा पाहिजे. वेळ आली बघा तिथं देवाचं चालू हो. वा वा वा. वेळ आली बघा तिथं देवाचं चालू हो. आठवड्याला राजधानी. ऐका त्याप्रमाणे चाललेल्या कार्यक्रमासाठी सनी बाळासाहेब पिंगळे सरकार कंपनी यांनी आज चाललेल्या कार्यक्रमासाठी 501 रुपयाची देणगी दिली आणि त्यांचं सांगणं आहे, कार्यक्रम चांगला चाललाय, सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीत कार्यक्रम करून दाखवा. त्यांनी 501 रुपये दिला, तेव्हा सोमनाथ कला नाट्य मंडळ त्यांच्या ऋणी आहोत, धन्यवाद. ए जोगड्या, अरे ज्याप्रमाणे मी सांगितलेलं त्याप्रमाणे आपला जयजयकार करायचा आहे आणि पुढे त्याला क्रमांक करायचा. ए जोगड्या, सांगितलं होतं की देवाचं नामस्मरण करायचं नाही. जिवंत राहून टाके. कुणाला बिना देवाचं नाव नाही घेतलं ना, नाव घ्यायला जिवंत तुझ्या मुखात जीवन ठेवणार नाही. हा? मला तुमच्याच नावाचा जिल्हेकर करतो. तुमच्याच नावाचा. ठीक आहे गुरु महाराज, हा निर्णय आहे. ठेवा, इथून निघायचं बघा आणि त्यांच्या नावाचा जिल्हेकर करा. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे इथून निवास कुठे काहीतरी नाटक करावं लागेल. ठीक आहे. काय वाटतं तुझं? आता ते तुझं. उदय असो. बाबांना तुझं. ओय, तसं जायचं नाहीये. ह्या ठिकाणी मात्र जोगड्यानो तुम्ही आमच्या नावाचा जयजयकार केला नाही. मला समाधान झालेलं आहे. जा, ज्या मार्गाला आलात त्या मार्गाला आमच्या नावाचा जयजयकार करतात, पुढील मार्ग क्रमांक करताय. चला भाऊ. ठीक आहे. वा भाई, आता मात्र जीवनात समाधान वाटलं नाही. तर हे करायचंय, हे जोगडे मात्र आपल्या नावाची गर्जना करत आहात की या जगाची गर्जना करतात, हे पाहण्यासाठी आपल्याला मात्र अरण्याच्या मार्गाला गेलं पाहिजे. ज्या मार्गाला गेले त्याच मार्गाने आपण जाऊ. आपल्या नामस्मरण करतात का नाही पाहू, नाहीतर एकही जोगड्या जिवंत राहता कामा नये. ठीक आहे, चल भाऊ. गेला सुकाळच्या काल मारहाण केली रे. हो गुरु महाराज, काय मारलं? अरे साधू थोर झाला, साधू थोर आहे, बरोबर आहे. मध्ये संताचा महिमा थोर आहे. अहो, साधूला मारतं म्हणजे ते काय माणूस होणार? अरे नाशिक लोक येते माहित आहे ना. गुरु महाराज,
देवाचंच नामस्मरण हे करा. देवाचं नामस्मरण, देवामध्ये किती ताकद आहे. ताकद आहे. त्यांना काय ते राक्षस मिळाले आहेत. त्यांना देव काय ते हे त्यांना माहिती नाही. तेव्हा भजन चालू ठेवा. कोण येतं मी पाहतो. वार करी आम्ही वार करी आम्ही वार करी वा 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 वा. वार करी आम्ही वार करी आम्ही वार करी हे हा. पापी कांदळा. अरे आमचं गाव कुठलं? तुला काय सांगतो होतो हराम भाऊ? तोच तू करायचं पुण्याचं देवाचं नाव नाही. घ्यायचं नाही. नाही, तुम्ही तसं ऐकणार नाहीये. होय? सर सांगितलं थोडं वाटतं. काय करणार आता? अरे आमच्या गावात घटना करायचंय. कशी करणार? वार का तुझा? विजय असो, पाताळ. चल भाऊ. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी वीट झाले भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी वीट झाले भाग्यवंत. पहाटाची होती जगत, पहाटाची होती जगत, सर्व संत. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. शुक्राजूत नवनीचा राजा शुक्राजूत म्हणतात. नीती नेमाना राज्य आनंदामध्ये आणि प्रजा सुखी, गडगंजाची संपत्ती आणि असणार वैभव. परंतु मन आपला चिंतेमध्ये होत. भगवंताची सेवा पूजा केली आणि भगवंतानं एक प्रसाद म्हणून चिरंजीव ऋतुध्वज हा जन्माला घातला. पाहता पाहता ऋतुध्वज लहानाचा मोठा झाला आणि एक दिवस मुलाने हट्ट घेतला. बाबा, या अभय अरण्यामध्ये चाललेल्या धर्माधिकाचे आणि साधू संतांचे होम आणि यज्ञ यांचं रक्षण करण्यासाठी मी अभय अरण्यामध्ये जातोय. परंतु ऋतुध्वज हा अरण्यामध्ये गेलेला आहे. परंतु तो परत आला नाही. म्हणून एक सारखी असणारी आम जनता आपली चिंतेमध्ये आहे. पण हो, त्यांच्या करमणुकीसाठी आपण राज्यामध्ये काहीतरी कार्यक्रम ठेवायला आहे. परंतु सेवक अजून आला नाही. तेव्हा थोडा वेळ त्यांची वाट पाहूया. आजच्या चाललेल्या कार्यक्रमासाठी आमचे मावस भाऊ जालिंदर महाराज सातव यांनी आज चाललेल्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी दिली आणि त्याचंही सांगणं कार्यक्रम चांगला चांगला चाललाय.
शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीत करून दाखवा. त्यांनी 500 रुपयाची देणगी दिली तेव्हा सोमनाथ कला नाट्यमंडळ त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद. त्याप्रमाणे झालेल्या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास महाराज पिंगळे यांनी चाललेल्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी दिली तेव्हा सोमनाथ कला नाट्यमंडळ त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद. त्याप्रमाणे सुरेश ज्ञाना पिंगळे प्रसिद्ध गाडा मालक यांनी चाललेल्या कार्यक्रमाला 500 रुपयाची देणगी दिली तेव्हा सोमनाथ कला नाट्यमंडळ त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद. राम राम. तू काय मला जावं पाडणार लगेच काय लय दणदणीत बारी करताय तुम्ही आज. पण लेट झालं होय एवढं लवकर येऊन. सेवका हा तू आलास हा केव्हाप्रमाणे किती वाजता येतोय सकाळी मी 8 वाजता. आज 10 वाजले आहे 10 वाजता मी हेच म्हणतो का वाजले. ऐका चाललेल्या कार्यक्रमासाठी सनीभाऊ बाळासाहेब पिंगळे यांनी चाललेल्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी दिली आणि त्यांचं असं सांगणे की रंगबाजी चालू करा. काय सांगायचं महाराज. रंगबाजी लगेच 1-5 मिनिटात रंगबाजी चालू होईल. त्यांनी 500 रुपये दिला तेव्हा सोमनाथ कला नाट्यमंडळ त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद. ठीक आहे बरं, चला आम्ही सुलतानला बोलतो. होय, सुलतान चला. हा परत आला महाराजांनी मला सांगितलंय काय सांगितलं सुलतान आला रे आला हा. लगेच रंगबाजीला चालू करा. रंगबाजी चालू करताना गाणी ऐकण्याची इच्छा झाली. अच्छा दम नाही खायचा लगेच. लगेच चला. मग मी काय म्हणतो हा. माझ्या आजूबाजूला तुम्ही कसं करायचे ऐका चाललेल्या कार्यक्रमासाठी कैलास भाऊ सावळे यांनी आज चाललेल्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाची देणगी दिली. त्यांचंही म्हणणे आहे, कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीत करून दाखवा. त्यांनी 200 रुपये दिला तेव्हा सोमनाथ कला नाट्यमंडळ त्यांचे ऋणी आहोत. धन्यवाद. बाकीचा विषय जाऊ दे. हा. महाराजांनी सांगितलंय रंगबाजी लगेच चालू आता करा. गाणी ऐकायची का हो विचार गाणी म्हणजे गाणी म्हणजे नटरंगी नाच disco. हा डिस्को डान्स हा. हा चांगले काही हरकत नाही हे बघ आपण कार्यक्रम व्यवस्थित पार पाडून दिला. पैसा किती जाऊ दे पैशाचं काय झालं नाही. पैसा किती जाऊ दे हो. अख्खा बंगला इकू हा मग काय हा बरं, मी काय म्हणतो, वेळ नको वेळ झालाय. हा चला पटकन. हा चला भाऊ ऐका आज या ठिकाणी साईगावामध्ये आमच्या सोमनाथ कला नाट्यमंडळ यांचा भारताचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी गुरुदेव कला नाट्यमंडळ माझे ओझरडे या गावचे खजिनदार शिवराव ओझरकर त्याचप्रमाणे आमचे मित्र आमच्या सोमनाथ कला नाट्यमंडळाचे माजी अध्यक्ष दिनकर भाऊ पारखी याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या आमच्या मंडळाच्या वतीनं येतोची आता सन्मान होतोय तेव्हा त्यांनी स्टेजवर येऊन आपला सन्मान घेऊन जायचंय.